15 कुठं 16 17 वाजता ना बॅटरी बॅटरी ना बॅटरी 2000 गेली एक्स्ट्रा हां SSD अचानक SSD उडली आसिफ येस सर स्क्रीन दिसते का येस सर दिसते हे टाका प्रोसेस टाकलं वाटून 2 मिनिटं वाट बघू स्टार्ट करू लगेच करू तोपर्यंत जॉबला काय घोडाला आसिफ येस सर झोपला काय म्हणलं झोपला नाही पप्पा झोपले पप्पा झोपले सो आपण काय करतोय रोल बेस्ड ऑथेंटिकेशन करतोय सो त्यासाठी आपण काय केलं पहिली स्टेज आपल्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या रोलसाठी वेगवेगळे कंट्रोलर क्रिएट केले एक क्रिएट केला प्रिन्सिपलसाठी दुसरा क्रिएट केला स्टुडंटसाठी आणि तिसरा क्रिएट केला टीचरसाठी आणि या सगळ्यांना लॉग इन करण्यासाठी लॉग आउट करण्यासाठी एक कॉमन कंट्रोलर क्रिएट केला अकाउंट नावाचा ओके सो अकाउंटमध्ये आपण काय केलं लॉग इनची मेथड लिहिली ओके ॲक्शन मेथड गेट आणि पोस्टवाली ती काय करते लॉग इन सक्सेसफुल आहे का नाही दाखवते चेक करते आणि लॉग आउट काय करते लॉग आउटचं काम करते सर जर लॉग इन जर सक्सेसफुल झालं आपल्या लॉजिक प्रमाणे आपण काय केलं फॉर्म ऑथेंटिकेशन क्लासची मेथड कॉल केली सेट ऑथ कुकी आणि ज्याने लॉग इन केलेलं आहे त्याचा युजर नेम त्यामध्ये स्टोअर केला आहे ओके जर तुम्हाला युजर नेम नको असेल तुम्हाला त्याचं बाकी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती डेटाबेसमधून फेच करून तुम्ही इथं सेट करू शकता आणि फॉल्स केली म्हणजे काय होईल ब्राउझर क्लोज केला की ऑटोमॅटिक तो लॉग आउट झाला पाहिजे या वेळेसनं ओके आणि लॉग आउट करताना काय केलं सिम्पली जो आपला क्लास आहे फॉर्म ऑथेंटिकेशन याचीच प्रॉपर्टी मेथड कॉल केली साइन आउट वाली साइन आउट वाली ओके आणि याच्यानं काय होईल आपण जी सेट ऑथ कुकी केली क्रिएट केलेली आहे ती कुकी डिस्ट्रॉय होऊन जाईल ओके त्यानंतर आपल्याकडे मल्टिपल कंट्रोलर त्या कंट्रोलरमध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत असाइन टीचर अप्रूव्ह टीचर ओके तर ही नेवबार मी एक ट्रायल करायला मी ॲक्शन मेथड क्रिएट केली होती एक नेवबारमध्ये आपण जो ड्रॉपडाऊन लिस्ट ॲड करतो मेनू सब मेनू ॲड करतो त्यासाठी मी हा ट्राय केला तो व्यवस्थित झाल्यानंतर हा रिमूव्ह करून टाकेल नंतर एक इंडेक्स आता ह्या कंट्रोलरला आपल्याला रिस्ट्रिक्शन सेट करायचे वेगवेगळ्या युजरसाठी मग आपण काय केलं कंट्रोलरवरच ऑथराईज नावाची अनोटेशन्स ऍड केलं ओके त्याच्यानंतर हा ब्रॅकेटमध्ये रोल्स जो ऍड केलेला आहे हा रोल काय आहे तर फक्त ऍडमिन ज्याचा रोल आहे त्याच पर्सनला त्याच युजरला आपला हा प्रिन्सिपल कंट्रोलर ऍक्सेस करायला परमिशन आहे म्हणजे काय याच्यातले सगळ्या मेथड्स फर्स्ट टू लास्ट जर समजा
या कंट्रोलर मधली एवढी एकच मेथड आपल्याला सिक्युअर करायची. आपण काय करणार, या मेथडवर हा ऑथराईज टाकणार. कुठं, गेट आणि पोस्ट दोन्ही मेथडवर टाकणार. ओके, समजतोय? सेम काय केलं आपण स्टुडंट कंट्रोलरवर पण काय केला, ऑथराईज ऍडमिशन टाकलं. पण याच्यामध्ये काय केलंय, रोल्स हे वेगवेगळे सेट केले. म्हणजे आता हा स्टुडंट कंट्रोलर कोण कोण ऍक्सेस करू शकतोय, ऍडमिन, टीचर आणि स्टुडंट तिघं पण ऍक्सेस करू शकतात. ओके, त्यामुळे काय केलं, जेवढे नंबर ऑफ रोल आहे आपल्याकडं त्या रोलला कॉमा करून इथे टाकला. सेम वे फॉर टीचर कंट्रोलर, त्याच्या वेगवेगळ्या ऍक्शन मेथड्स आणि त्याच्यामध्ये ऑथोराईज टाकला आपण ऍडमिन आणि कॉमा टीचर. याच्याने काय होईल, हा जो टीचरचा कंट्रोलर आहे हा फक्त ऍडमिन ज्याचा रोल आहे आणि टीचर रोल आहे किंवा बोथ असाच युजर ऍक्सेस करू शकेल. स्टुडंट रोल असलेला युजर ऍक्सेस करू शकणार नाही. समजतोय सुहास? ऑनलाईन स्टुडंट इथपर्यंत काय आलं? येस सर. आता ऍक्च्युली हा आपण जो सेट करायचा आहे हा पुढच्या स्टेजमध्ये, पण आता कोड आहे म्हणून आपण तो एक्सप्लेन केलाय. आपण पहिल्यांदा जाणार कुठं, ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन करायला गो टू वेब डॉट कॉन्फिग फाईल. आता ही वेब डॉट कॉन्फिग फाईलमध्ये जी काय आपली सिस्टीम डॉट वेबचं जी कोड आहे त्यात आपण काय करणार, पहिला ऑथेंटिकेशन ऍड करणार, मग ऑथरायझेशन ऍड करणार. मग ऑथेंटिकेशन कसं ऍड करणार, यावे ऑथेंटिकेशन मोड फॉर्म विंडोज किंवा तुम्हाला जो पाहिजे तो सेट करा. त्याच्यामध्ये काय केलं, फॉर्म ऑथेंटिकेशन मध्ये आणखीन एक सब टॅग आहे फॉर्म्स नावाचा. आता लॉग इन URL आपण सेट करणार. कुठल्या कुठला, हा खालचा ऍज इट राहणार, बदलणार कुठला, फक्त एवढा बदलणार. त्यामध्ये लॉग इन URL टाकणार नाही आपण. विंडोज ऑथेंटिकेशनला लॉग इनची गरज नाही. तो काय करतो, विदाउट लॉग इनच डायरेक्ट तुमचे ते कंट्रोलर त्याच्या मेथड्स ऍक्सेस करायला परमिशन देतो. कशाच्या बेसवर, विंडोजला कोण लॉग इन केलेलं आहे, ही जी विंडो ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करता, लॉग इन करणारा पर्सन कोण आहे, कुठला अकाउंट आहे, त्या बेसवर तो ऍक्शन मेथड किंवा कंट्रोलर ऍक्सेस करायला तुम्हाला परमिशन देतोय. सो त्याला लॉग इन पेजची गरज नाही. लॉग इन पेज फॉर्मला का लागतो, याच्यावर आपण काय करणार, सेट ऑथ कुकी मॅन्युअली क्रिएट करणार. समजलं? विंडोज ऑथेंटिकेशन मध्ये सेट ऑथ कुकी ऑटोमॅटिक क्रिएट होते, आपण क्रिएट करत नाही. आणि ती सेट होते तुमच्या लॉग इन ID न. जो काही तुम्ही विंडोजला लॉग इन करता, माझ्या इथं एसर, ऍडमिनिस्ट्रेटर, XYZ आणि युजर असे 4 अकाउंट आहेत. ज्याने लॉग इन केलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिक सेट ऑफ कुकी मध्ये स्टोअर होऊन जाते. कोणाकडून, विंडोज ऑथेंटिकेशन कडून. फॉर्म ऑथेंटिकेशनला मला मॅन्युअली सेट करावं लागते, म्हणून लॉग इन व्ह्यू मला लागतो. समजलं? इथं गरज नाही. सो पहिला केला आपण ऑथेंटिकेशन क्रिएट. सेकंड मध्ये काय केला, रोल मॅनेजर क्रिएट करायचा आहे. आता हा रोल मॅनेजर क्रिएट करण्यापूर्वी आपण काय करणार, आपण एक आपला क्लास क्रिएट करणार. एक मिनिट, याला आपण कंट्रोलरला कॉन्फिगर करून टाकू. गो टू मॉडेल. मॉडेल कुठे गेला आपला, याच्यात काय केलं आपण, एक रोल प्रोव्हायडर नावाचा एक क्लास क्रिएट केला. सो माय कॉलेज प्रोव्हायडर म्हणून एक क्लास दिला आणि त्याच्यात काय केला, रोल प्रोव्हायडर क्लास जो इनबिल्ट क्लास आहे, ऍबस्ट्रॅक्ट क्लास, तो एक्सटेंड करून घेतला आणि त्याच्या सगळ्या मेथड्स आपण इथं इम्प्लिमेंट केल्या. यातली कुठली मेथड आपण लॉजिक लिहिलं, कुठल्या मेथडला, गेट रोल्स फॉर युजर. याच्यात आपण लॉजिक लिहिणार आणि त्या स्पेसिफिक जो युजर आपण स्टोअर केलेला आहे कुठं, आपल्या सेट ऑथ कुकी मध्ये, तो ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल स्ट्रिंग युजर नेम मध्ये. समजतोय? समजा तिथे मी युजर नेम स्टोअर करायच्या ऐवजी तिथे काय केलं तर स्टोअर, समजा आम्ही काय केलंय, ID स्टोअर केलाय, मला काय करावं लागेल, इथे त्या ID वरून त्या युजरची इन्फॉर्मेशन फेच करून घ्यावं लागेल. समजतोय? आता हा जो युजर नेम इथं आलाय सेट ऑथ कुकी मधून, तो आपण इथं यूज करून त्या युजरचे स्पेसिफिक किती नंबर ऑफ रोल्स आहेत, 1 2 3 4 5 सगळे रोल आपण फेच करून घेणार. रोल ID नाही, काय घेणार आहे, रोल नेम घेणार आहे. समजतोय? कारण ही मेथड बघा, नाव काय आहे, गेट रोल्स फॉर अ युजर. ही मेथड मला कुठल्या टाईपची व्हॅल्यू रिटर्न करते,
ॲरे ऑफ स्ट्रिंग, नॉट ओनली स्ट्रिंग, ॲरे ऑफ स्ट्रिंग रिटर्न करते. म्हणजे मला रिटर्न टाईपमध्ये रिटर्नमध्ये काय द्यावं लागेल, कंपल्सरी ॲरे ऑफ स्ट्रिंगच बनवावं लागेल. लिस्ट चालेल का? नाही चालणार. ॲरे ऑफ स्ट्रिंग आणि लिस्ट वेगळे का सेम आहेत? डिफरंट आहेत. सो मला हा म्हणतोय ॲरे ऑफ स्ट्रिंग पाहिजे, ॲरे ऑफ स्ट्रिंगच टाईपचा डेटा रिटर्न करावा लागेल, लिस्ट करून चालणार नाही. हा, जर इन केस माझ्याकडे लिस्ट असेल तर लिस्टची मी एक मेथड आहे टू ॲरे नावाची, ती कॉल करून स्ट्रिंगच्या ॲरेमध्ये कन्वर्ट करून ॲरे ऑफ स्ट्रिंगच पास करू शकेल. समजलं? कळतंय? हा, हे लॉजिक आहे. हे सध्या हे लॉजिक टेम्पररी स्किप करा. हे मी एक्सप्लेन करेन आता पुढं. इथपर्यंत काय आलं? आपला एक क्लास लिहायचा, त्याचं नाव काय आहे? माय कॉलेज प्रोव्हायडर. तो रोल प्रोव्हायडर क्लास इनहेरिट करून घेतो आणि त्याच्या सगळ्या ॲब्स्ट्रॅक्ट मेथड्स इम्प्लिमेंट करतो. गो बॅक टू web.config. आता इथं आपण काय करणार, एक रोल मॅनेजर नावाचा टॅग ऍड करणार कॉन्फिग मधला. त्याच्यामध्ये काय करणार, त्याला एक नाव देणार डिफॉल्ट प्रोव्हायडर नेम आणि त्याला इनेबल्ड करणार. हे नेम तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही सेट करू शकता. या रोल मॅनेजर मध्ये एक प्रोव्हायडर नावाचा टॅग आहे, सब टॅग. त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याला क्लिअर करून घेणार आणि ऍड करून एक नवीन प्रोव्हायडर आपण ऍड करणार. सो प्रोव्हायडर टॅग मध्ये दोन प्रॉपर्टी सेट करायचे. वन इज अ नेम, अनदर वन इज अ टाईप. नेम कोणता? जो तुम्ही रोल मॅनेजरला डिफॉल्ट प्रोव्हायडर नेम सेट केलंय तेच नाव खाली आलं पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक चालणार नाही. हेच इथलं कॉपी करा, इथं पेस्ट करा. सेकंड प्रॉपर्टी कोणती आहे? टाईप प्रॉपर्टी. टाईप प्रॉपर्टी मध्ये काय सेट करायचं आहे? आपण जो प्रोव्हायडर क्रिएट केलेला आहे माय क्लास, हा डिटेल पाथ मध्ये विथ नेमस्पेस सेट करायचा आहे. आता ह्याचा नेमस्पेस काय बघा बरं. मी त्याचं कर्सर घेऊन गेलो, दिसतं बघा, रोल बेस ऑथेंटिकेशन ट्राय, आपलं प्रोजेक्टचं नाव, डॉट मॉडेल्स डॉट आपल्या क्लासचं नाव. हे पूर्ण नाव आपल्याला इथं प्रोव्हाइड करायचं. समजलं? जर तुम्ही मॉडेल्स नावाच्या फोल्डरमध्ये आपल्या आणखीन एखादा फोल्डर क्रिएट केला असेल आणि त्याच्यात टाकला असेल तर परत तुम्हाला तो ऍक्च्युअल पाथ द्यावा लागेल, नेम स्पेस. समजलं? हा जर पाथ चुकला रोल फेच होणार नाही. ओके, इथपर्यंत झालं की सेव्ह करून ठेवायचं. हे काम समजलं? web.config मध्ये काय करायचंय, माय कॉलेज प्रोव्हायडर मध्ये काय क्रिएट करायचं आहे. ओके, आता आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे हा जो प्रोव्हायडर आपण क्रिएट केलेला आहे हा काय करतो, गेट रोल्स फॉर युजर मेथड प्रोव्हाइड करतो. ही मेथड मला काय करते, रोलची नेमची लिस्ट प्रोव्हाइड करते. ओके, पण इश्यू असा व्हायला लागलाय माझ्या डेटाबेसकडं. मी इथे वाटलं डायग्राम काढतो. नोटपॅड, हा टेबल 2. एक टेबल कोणता आहे माझा, तर लॉगिनचा टेबल आहे. रेग्युलर डीबी रोल बेस ऑथेंटिकेशन. एक टेबल कोणता आहे, लॉगिनचा आहे. या टेबलमध्ये काय काय बघा, आयडी, युजर नेम, पासवर्ड. आयडी, युजर नेम आणि पासवर्ड आहे. हा टेबल कोणता माझा, TBL लॉगिन और ओनली टेबल. दुसरा टेबल आहे, तो टेबल काय करतोय, आपले युजर रोल स्टोर करून घेतो. हा आहे TBL युजर रोल्स. याच्यामध्ये काय बघा, आयडी, युजर आयडी आणि रोल आहे. आयडी, युजर आयडी आणि रोल. आता यामध्ये ही जी प्रायमरी की आहे ती इथं फॉरेन की म्हणून आलेली. ओके, इथं ही प्रायमरी की, इथं आले फॉरेन की. ओके, सो आपल्याकडे जे काही युजर्स आहेत सिलेक्ट स्टार फ्रॉम TBL लॉगिन, इथं लॉगिन आहे TBL लॉगिन आणि सिलेक्ट स्टार फ्रॉम TBL युजर रोल.
आता ह्या दोन मेथड टेबलमध्ये आपल्या काही रेकॉर्ड आहे. लॉगिन मध्ये काय आहे, 1 युजर नेम प्रवीण आहे, पासवर्ड दिलेला आहे. 2 राजेश आहे, पासवर्ड दिलेला आहे. 3 विनोद, पासवर्ड दिलेला आहे. आता प्रवीण युजरचा आयडी किती आहे, 1 आहे. आता टीव्ही युजर रोल मध्ये काय केलं आपण, ह्या 1 युजर आयडीला इथं रोल असाइन केले, ऍडमिन आणि टीचर. इश्यू असा व्हायला लागलाय, माझ्याकडे आयडी नाहीये, युजर लॉगिन आयडी मिसिंग आहे. ओके, माझ्याकडे अवेलेबल काय आहे, युजर नेम आहे, जे आहे प्रवीण. आता ह्या युजर नेम प्रवीण असलेल्या पर्सनचे रोल मला सगळे पाहिजे, पण टेबलमध्ये काय आहे, इथं आयडी आहे, नेम नाहीये. त्यामुळे मी डायरेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम टीबीएल युजर रोल वेअर युजर नेम इक्वल टू प्रवीण, प्लेन क्वेरी, सिंपल क्वेरी फायर नाही करू शकत. कारण का, नेम येतोय पहिल्या टेबल मधनं आणि रोल येतोय दुसऱ्या टेबल मधनं. अशा केसमध्ये मला काय करावं लागेल, वी नीड हिअर जॉईन. सो आपण काय करणार, एकच जॉईन टाकणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम टीबीएल लॉग इन इनर जॉईन. आता इथे इनर जॉईन लागेल का लेफ्ट राईट, कुठला लागेल, इनरच लागणार. कारण काय, दोन्हीकडे 100% मॅच झाला पाहिजे. पहिल्या टेबल मधले ऑल, दुसऱ्यातले मॅचिंग, असा काही कंडिशन नाहीये, किंवा सेकंड टेबल मधले ऑल, फर्स्ट टेबल मधले मॅचिंग, अशी कंडिशन नाहीये. तशी कंडिशन असती तर लेफ्ट जॉईन किंवा राईट जॉईन आपण अप्लाय केला असतं. पण इथे काय वाढवलंय, एक्झॅक्ट फ्रॉम लेफ्ट टेबल आणि एक्झॅक्ट फ्रॉम राईट टेबल ऍक्च्युअली, त्यामुळं इनरच पाहिजे. सो इनर जॉईन अप्लाय केला विच टेबल, टीबीएल युजर इनर जॉईन टीबीएल युजर रोल ऑन. कुठल्या कॉलमवर अप्लाय करायचं आपल्याला, टीबीएल लॉग इन डॉट आय सॉरी युजर नेम करावं लागेल का, कोणाबरोबर जॉईन करावं लागेल, ऑन कुठल्या कॉलमवर टाकावं लागेल, आयडीच टाकावं लागेल. कारण दोन्हीकडे कोण कॉमन आहे, युजरचा आयडी आहे, युजर नेम कॉमन नाहीये. सो टीबीएल लॉग इन डॉट आय डी इज इक्वल टू टीबीएल युजर रोल डॉट युजर आय डी, नॉट आय डी. ओके, मग मी ही जी जॉईन क्वेरी अप्लाय केली, मला त्या युजरचे सगळ्यांचे नाव पण मिळतील आणि रोल पण मिळेल. मी आता मला नाव मध्ये इंटरेस्ट आहे का, नाहीये. व्हॉट आय एम रिक्वायर फेचिंग ओनली रोल. सो मी इथं काय घेणार, हे बघ काय झाले, ऍडमिन, टीचर, टीचर, स्टुडंट आले. आता फक्त मला सगळे जनरल इन्फॉर्मेशन मिळायला लागेल. आता इथं मला काय करावं लागेल, एक वेअर क्लॉज टाकावं लागेल. कोणता, ज्याचं नाव प्रवीण आहे तो वालाच मला युजर पाहिजे, त्याचीच युजर रोल पाहिजेत मला, बाकीचे काही नको आहेत. सो प्रवीण नाव पहिल्या टेबलमध्ये, दुसऱ्या टेबलमध्ये सांगा बरं. मी हा टेबल काय करतो, परत एकदा डिस्प्ले करतो. बघा बरं, प्रवीण नेम कुठे आहे, फर्स्ट टेबलमध्ये. या आयडीच्या आधीची इन्फॉर्मेशन पहिल्या टेबलची, आयडी पासून पुढची दुसऱ्या टेबलची. सो प्रवीण नाव कुठल्या टेबलमध्ये, पहिल्या टेबलमध्ये. सो इथे मला वेअर क्लॉज मध्ये काय टाकावं लागेल, टीबीएल लॉग इन डॉट युजर नेम इज इक्वल टू सिंगल कोट मध्ये. सो पहिल्यांदा व्हेरीफाय करून घेऊ, प्रवीण युजर एक इथं आहे आणि एक इथं, दोनच आहेत. सो प्रवीणला ऍडमिन आहे, प्रवीणला टीचर आहे. बघूया फायनल रिझल्ट तोच येतोय का. येस, परफेक्टली आला. आता ह्यातल्या बाकीच्या कॉलम मध्ये आपल्याला इंटरेस्ट नाहीये, वी आर इंटरेस्टेड इन वेअर ओनली लास्ट कॉलम रोल. मी परत स्टार काढेन, इथं रोल देईन. अगेन मे बी रोल हा कॉलम डबल होऊ शकतो मल्टिपल टेबलमध्ये. असं असेल तर मी काय करणार, सुरुवातीला टीबीएल युजर रोल डॉट रो, म्हणजे इथं ॲम्बिग्युइटी येणार नाही, इश्यू होणार नाही, आपल्याला रिझल्ट परफेक्ट होऊन जाईल. ऑर यूज अलाइज फॉर युअर टेबल नेम. आता इथे मला टीबीएल लॉग इन प्रत्येक वेळेस मोठं लिहिण्याच्या ऐवजी मी काय करेन, हाऊ टू अप्लाय अलाइज ॲज अ एलजी, ॲज अ
यू आर. ओके. आणि इथं मग आता एकदा का अलाइज वापरला, कंपायलर मला ही नावं वापरू देत नाही. मला इथे तो यू आर वापर म्हणतोय, टीबी लॉग इन वापरू नको म्हणतोय, एल वापर म्हणतोय. सेम वे यू आर. एल समजलं. सिलेक्ट अँड अगेन एक्झिक्यूट. जोपर्यंत तुमची क्वेरी 101% इथं परफेक्ट होत नाही, व्हॉट एव्हर क्वेरी, इनर जॉईन असेल, सब जॉईन असेल, कुठलाही टाईपची क्वेरी दिली ती एसक्यूएल इंजिनमध्ये इथं मॅनेजमेंट स्टुडिओमध्ये 100% व्हेरीफाय करून घ्यायची, रन करून चेक करायची, मगच तिकडं कॉपी पेस्ट करायची, वापरायची. इश्यू बऱ्याच वेळा काय होतो, आपल्या क्वेरीमध्ये असतो, लॉजिकमध्ये असतं, क्वेरीच्या लॉजिकमध्ये, आणि आपण तिथं बॅकएंडच्या कोडमध्ये सर्चिंग करतो. पुन्हा रिपीट करतोय, तुमच्या विज्युअल स्टुडिओमध्ये जर एरर आला तर तुमचा कंपायलर ॲक्युरेट तुम्हाला प्रॉम्प्ट करतोय, हेल्प करतोय. पण जर एसक्यूएल मध्ये एरर आला, तुमच्या कंपायलरला तो हँडल होत नाही, त्याचे मेसेज पण बऱ्याच वेळा कन्फ्युजन करणार असतात. समजतोय. त्यामुळं 100% क्वेरी तुमची वर्क करते, कॉन्फिडन्स आला, मग तिकडं कॉपी पेस्ट करा, यूज करा. टाईप करायला भानगडी पडू नका. टाईप जी करायची क्वेरी एसक्यूएल मॅनेजमेंट स्टुडिओमध्येच टाईप करायची, तिकडं क्वेरी टाईप नाही करायची. कंट्रोल प्रॉपर कॉपी करायची आणि पेस्ट करून वापरायची. कारण टायपिंगमध्ये ए चा बी झाला की संपला विषय, तो एरर लवकर निघत नाही. ओके. सो आपली क्वेरी तयार आहे इनर जॉईनची. त्यामध्ये हा रन टाइमला बदलणार आहे, राईट. सो आपण याच्या आधी एक लेक्चर घेतलेलं आहे, हाऊ टू यूज स्टोअर प्रोसिजर इन अ CRUD ऑपरेशन इन MVC. ओके. आता तोच कॉन्सेप्ट इथे आता प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचा, आपल्याला यूज करायचा आहे या प्रोजेक्टमध्ये. सो हाऊ टू क्रिएट वन प्रोसिजर, we use a create, CREAT, create a procedure or prop keyword, SP, get roles by user name in bracket. आता मला पॅरामीटर्स रिक्वायर्ड आहेत. कोणतं पॅरामीटर आहे, यू नेम म्हणा किंवा UN म्हणा किंवा युजर नेम, व्हॉट एव्हर गिव्ह नेम टू युअर पॅरामीटर. डेटा टाईप काय आहे, var of 20, 30, 40 जी काय साईज द्यायचे, गिव्ह दॅट साईज as begin and after that ही आपली क्वेरी त्याच्यावर ऑन टाकलेला आहे, आणि हा आपण सिलेक्ट केला, पूर्ण सिंटॅक्स, आणि एक्झिक्यूट केला, आपली प्रोसिजर क्रिएट झाली. आता परत स्टॉप नाही करायचा. आता काय करायचं, इथून पुढं ही स्टोअर प्रोसिजर काम करते की नाही मला बघावं लागेल, काय एरर रॉंग, म्हणजे रिझल्ट रॉंग मिळतोय का करेक्ट मिळतोय बघावं लागेल. सो पहिला परत मी काय करेन, सगळे टेबल व्हेरीफाय करून घेईन. आता मला बघायचं की बाबा जो राजेश युजर आहे त्याला ऍक्च्युअली माझ्याकडे एकच रोल आहे, टीचर, तर रिझल्ट मला एकच आला पाहिजे. सो ही स्टोअर प्रोसिजर मी कॉल करून बघेन, कॉपी पेस्ट @uname इक्वल टू सिंगल कोट मध्ये राजेश. ऑप्शनल आहे, एक्झिक्यूट, एक्झिक किंवा डायरेक्ट स्टोअर प्रोसिजर आहे. हे दोन्ही वर्ड ऑप्शनल आहेत, त्यामुळे टाकू वाटलं टाका. जनरली ते प्रॅक्टिकली थिअरॉटिकली एक्झिक्यूट हे करायचं, डेव्हलपमेंट करताना जेवढा कट मारता येईल तेवढा कट मारायचा. ओके. सो टीचर बरोबर येतोय. नेक्स्ट युजर कोण आहे, स्टुडंट आहे विनोद. सो मी तर काय करेन, विनोदला एकदा टेस्ट करून बघेन, विनोद, सिलेक्ट, एक्झिक्यूट, परफेक्ट देतोय. आणि तिसरा युजर आहे प्रवीण, सिलेक्ट, एक्झिक्यूट. म्हणजे तिन्ही वेगवेगळ्या इनपुटसाठी परफेक्ट आउटपुट येत आहे, जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आता माझी स्टोअर प्रोसिजर ज्याचं नाव आहे SP गेट रोल बाय युजर नेम, आता याला मला माझ्या प्रोजेक्टमध्ये वापरायचे आहे. आणि हे का क्रिएट केली, याच्या मागचं रिझन काय आहे, गो बॅक टू युअर प्रोजेक्ट. ही जी मेथड आहे गेट रोल्स
फॉर युजर ही मेथड मला नंबर ऑफ रोलचे लिस्ट ऑफ ॲरे क्रिएट करते, सॉरी स्ट्रिंग ॲरे ऑफ स्ट्रिंग प्रोव्हाइड करते, ज्यात रोल आहेत. आता ॲरे ऑफ स्ट्रिंग मध्ये रोल मला रिक्वायर्ड आहे, पण इश्यू असा व्हायलाय याला पॅरामीटर युजर नेम आहे, युजर आय डी किंवा असं काही नाहीये. आता युजर नेम माझा एका टेबलमध्ये आणि रोल दुसऱ्या टेबलमध्ये, किंवा रोल मे बी तिसऱ्या टेबलमध्ये असतील. आता तुम्हाला जी मी असाइनमेंट दिलेली आहे ती 3 टेबलची. रोलच्या कॅटेगरीचा एक टेबल वेगळा आहे, आयडी रोल नेम, आयडी रोल नेम, 1 फॉर ॲडमिन, 2 फॉर डॉक्टर, 3 फॉर पेशंट, 4 फॉर आणखी तिथं PRO, 5 फॉर नर्स, 6 फॉर वॉर्ड बॉय, प्यून, वेट स्वीपर, असे वेगवेगळे रोल ॲडमिन ऍड करू शकणार आहे. आणि त्यांचे आयडी काय केलेत आपण त्यांच्या प्रोफाईलमध्ये मॅच केले. म्हणजे इथं मला ह्या केसमध्ये तुमच्या असाइनमेंटमध्ये 3 टेबलचे जॉईनची क्वेरी फायर करावं लागेल. समजतंय? इथं मी सिम्प्लिसिटीसाठी 2च टेबल घेतले डायरेक्ट काय केलंय, ह्या सेकंड टेबलमध्ये मी रोल नेम घेतलाय, बरोबर आहे. इथे तुम्ही रोल नेम नाही घेणार, इथे तुमचा काय येईल, रोलचा आयडी येऊन जाईल. म्हणजे हा 1 ला 1 रोल असाइन केलाय, 1 ला 2 रोल असाइन केलाय, 1 ला 3 रोल असाइन केलाय, आणि हा 1, 2, 3 कोण आहे ते तिसऱ्या टेबलमध्ये स्टोअर केलंय. 1 फॉर ॲडमिन, 2 फॉर टीचर, 3 फॉर स्टुडंट. 3 टेबल जॉईन करावं लागेल. हे काय आहे, मला रोल बेस्ड ऑथेंटिकेशन कसं काम करतं हे शिकण्यासाठी प्रॅक्टिकल तसं तुम्हाला बनवायचं आहे. 3 टेबल, 4 टेबल, 5 टेबल यांच्या कॉम्बिनेशन मधून तुम्हाला फायनल रिझल्ट काढावा लागणार आहे मिक्सिंग करून. समजतोय? सो दॅट वन इज अ रिअल टाइम सिनारिओ, दिस वन इज अ सॅम्पल टू लर्न दॅट अ कॉन्सेप्ट. इथे जर मी ते कॉम्प्लेक्शन वाढवले असते, ते कॉम्प्लेक्शन सॉल्व्ह करायला तुम्हाला खूप वेळ गेला असता. ऍक्च्युअली जे शिकायचंय मला ते राहून गेलं असतं. मी जर स्पोर्ट्स बाईक चालवायला शिकलो, त्याचा ब्रेक क्लच कसा आहे, काय करतोय, गिअर उलटा कसा टाकायचा आणि सरळ कसं टाकायचा हे शिकायला मला महिना लागेल. बॅलन्स कधी करायला शिकणार मी. त्यामुळं बाईक चालवायला शिकताना मला लुनावर शिकावं लागेल किंवा स्कूटीवर शिकावं लागेल, त्याच्यात गिअर क्लचची भानगडच नाहीये. प्रेस केला निघाला, बूम. समजतोय? लाईक दॅट शिकताना मला 2 टेबलच घ्यावं लागतील सिम्पल, याच्यावर जॉईन मारावे. तुमच्या प्रॅक्टिकल म्हणजे असाइनमेंट मध्ये 3 टेबल तुम्हाला जॉईन मारून घ्यायचं आहे. ओके, सो गो बॅक टू प्रोजेक्ट. आता माझी स्टोअर प्रोसिजर तयार आहे. ही स्टोअर प्रोसिजर मला काय करेल, हेल्प, इट विल प्रोव्हाइड मी नंबर ऑफ रोल्स असाइन टू धिस युजर नेम. पण हे डायरेक्टली असाइन नाही केलेले, हे इनडायरेक्ट असाइन केलेले. समजलं? मग आपण गेलो आपल्या मॉडेलमध्ये, जी ADMX फाईल आपण ऍड केली. या ADMX फाईल मध्ये आता माझी ही स्टोअर प्रोसिजर मला ऍड करायची आहे. नाव काय आहे, SP गेट रोल्स बाय युजर नेम, जी पॅरामीटर ऍक्सेप्ट करते यू नेम. सो राईट बटन क्लिक, अपडेट मॉडेल फ्रॉम डेटाबेसेस. आता ऍड, रिफ्रेश आणि डिलीट यातनं काय करावं लागेल मला, ऍड, कारण माझी स्टोअर प्रोसिजर नवीन ऍड करतोय मी. जर मॉडिफाय केली रिफ्रेशला, जर एक्स्ट्रा झाली रिमूव्ह करायचे डिलीटला. सो गो टू ऍड, गो टू स्टोअर प्रोसिजर, क्लिक हिअर, सिलेक्ट युअर स्टोअर प्रोसिजर, SP गेट रोल्स बाय युजर नेम अँड फिनिश. आता तुमची स्टोअर प्रोसिजर इथं ऍड होऊन जाईल. ऍड झाली का नाही आपल्याला कशावरून कळेल, राईट बटन क्लिक, राईट बटन क्लिक आणि गो टू मॉडेल ब्राउझर. आता ऑलरेडी मी ऍड केलेला आहे, इथे खाली तुम्हाला दिसते बघा. त्यामुळं किंवा नसेल तर इथे क्लिक करा, तो हायलाइट होऊन जाईल. गो टू स्टोअर प्रोसिजर सेक्शन. इथे तुमची स्टोअर प्रोसिजर ऍड झाली असेल आणि ह्या स्टोअर प्रोसिजरसाठी एक रिस्पेक्टिव्ह फंक्शन पण क्रिएट झालेलं असेल इन अ फंक्शन सेक्शन. समजतोय? मग ही स्टोअर प्रोसिजर मी डायरेक्ट कॉल नाही करणार, मी काय करणार, हे फंक्शन कॉल करणार. हे फंक्शन माझ्या स्टोअर प्रोसिजरला मॅप केलेलं आहे. इंटरनली तो स्टोअर प्रोसिजर एक्झिक्यूट करेल. समजलं? जनरली यांनी काय केलंय, स्टोअर प्रोसिजरचं नाव आणि तुमच्या फंक्शनचं नाव ऑलमोस्ट सेमच ठेवलंय, त्यात काय चेंज नाही केला. ओके, नाव फर्स्ट बिल्ड ऑर रिबिल्ड इट. ही स्टेप समजली, स्टोअर प्रोसिजर क्रिएट करायची. यासाठी आपण क्रूड ऑपरेशन पहिल्यांदा कंप्लीट करून घेतलं आणि मग ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन कळालं, कारण त्याचा यूज इथं मला डायरेक्टली इनडायरेक्टली करायचा आहे.
आता ह्या प्रोजेक्टमध्ये जो काही इथं आपण इनर जॉइन वापरणार आहे त्याला दोन टेक्निक आहेत. एक आहे युजिंग स्टोअर प्रोसिजर, जॉइन वापरून फेच करून घ्या. दुसरा आहे जॉईन्स तुम्ही युजिंग लॅम्बडा एक्सप्रेशन पण करू शकता. युअर लिंक क्यू पण वापरता येते आपल्याला जॉईन्स क्रिएट करायला. पण लिंक क्यूचे जॉईन हे थोडं क्रिटिकल आहे. क्रिटिकल म्हणण्यापेक्षा ते आपल्याला समजत नाही का, तर त्याच्या सिंटॅक्स एसक्यूएलच्या थोडा डिफरंट आहे. त्यामुळे त्यांचे टेबल्स मॅपिंग हे ते आपल्याला लक्षात राहत नाहीत. सो नो नीड टू लर्न दॅट. तुम्ही जर लर्न केला, तुम्हाला मी जी पीपीटी प्रोव्हाइड केलेली आहे त्या पीपीटी मध्ये त्या जॉईनचा कोड पण दिलेला आहे. ओके, नाव आपली स्टोअर प्रोसिजर ऍड झाली, बिल्ड पण झाली. गो बॅक टू युअर वेअर इज दॅट प्रोव्हायडर. आता ह्या प्रोव्हायडर मध्ये या आणि इथं मी टेम्पररी ह्या कोडला डिलीट करतो. ओके, आता ह्या प्रोव्हायडर मध्ये मला काय पाहिजे, डेटाबेसची एंटिटी फ्रेमवर्क वापरून रोल्स फेच करायचे. म्हणून आपण काय केलं, आपला जो हाय सोल्युशन एक्सप्लोरर DB_ रोल बेस ऑथेंटिकेशन एंटिटी, त्याचा पहिला ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. DB_ रोल बेस ऑथेंटिकेशन एंटिटी DBO इक्वल टू न्यू. आता हा ऑब्जेक्ट मी इथे क्रिएट करू शकलो असतो वर क्लासच्या इथं. प्रॉब्लेम काय आहे, या मेथड्स कड त्या ऑब्जेक्टची मला गरज नाहीये. सो याची मेमरीची अलोकेशन आहे, या DBO मेमरी अलोकेशन मेथड संपली की ऑटोमॅटिक तो ऑब्जेक्ट गार्बेज कलेक्टर डिस्ट्रॉय करून टाकेल. म्हणजे मेमरी वेस्टेज होणार नाही. वर क्रिएट केला म्हणून एरर येईल किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही. इट इज अ वन टाइप ऑफ मेमरी वेस्टेज. कारण तो ऑब्जेक्ट परत मी वापरत नाही ना, अगेन अँड अगेन वापरत नाही, म्हणून आतमध्येच क्रिएट केला. आपला ऑब्जेक्ट क्रिएट झाला. आता ह्या ऑब्जेक्ट थ्रू मी काय करणार, लिस्ट फेच करून घेणार. सो वॅर युजर रोल्स इक्वल टू DBO डॉट, आपल्या स्टोअर प्रोसिजर नाव काय होतं, SP गेट रोल बाय युजर नेम. ओके, ब्रॅकेट मध्ये बघा. आता हा लगेच काय करतोय, आपण जे @ न हे केलं होतं, पॅरामीटर दिलं होतं, त्याने काय केलं, त्यासाठी एक व्हेरिएबल पण क्रिएट केला. कोणता, स्ट्रिंग यू नेम. समजतोय. सो यू नेम आपण काय देणार इथं, युजर नेम. समजलं. ही ऍक्च्युअली मी काय करतोय, मेथड कॉल करतोय, स्टोअर प्रोसिजर नाही कॉल करत. या मेथडच्या आतमध्ये स्टोअर प्रोसिजर एक्झिक्युशनचं लॉजिक त्याने लिहिलेलं आहे. ते कसं लिहिलंय बघा, गो टू दिस क्लास. कोणता क्लास, आपला एंटिटीवाला जिथं DB कॉन्टेक्स्ट क्रिएट केलेला आहे. याने काय केलंय, एक मेथड दिली इथं. कुठे गेली मेथड आपली, त्यासाठी बरोबर त्याने काय केला, ऑब्जेक्ट रिझल्ट नावाचा एक स्ट्रिंगचा रिटर्न टाइप घेतला आणि त्याला पॅरामीटर यू नेम घेतलं. आणि हे यू नेम काय केलं त्याने, आपली जी स्टोअर प्रोसिजर कॉल करायची आहे त्याला ते पॅरामीटर पास केलं. जे एक्झिक्यूट फंक्शन हे ते 12 भानगडी आपण करायची गरज नाही. डायरेक्ट हा स्वतःच करेल सगळं इंटरनली. मला रेडीमेड एक लिस्ट क्रिएट करून देईल, पण ती लिस्ट कसली असणार आहे, ऑब्जेक्ट रिझल्ट टाइपची असणार आहे. डायरेक्ट ॲरे ऑफ लिस्ट स्ट्रिंग नसणार आहे. समजलं. मग इथे आपण काय करणार, सॉरी इथे येणार आणि मग हा बघा डेटा टाइप काय आहे, दिस इज अ ऑब्जेक्ट रिझल्ट टाइप ऑफ डेटा. तो कशात आहे, सिस्टीम डॉट डेटा डॉट फोर डॉट ऑब्जेक्ट्स. हा लिस्ट आहे पूर्णच्या पूर्ण. त्याचा ऑब्जेक्ट रिझल्टचा टाइप आहे स्ट्रिंग टाइपचा. मग याला मला कन्वर्ट करून घ्यावं लागेल ना, कारण मला काय पाहिजे, ॲरे ऑफ स्ट्रिंग पाहिजे. मग मी काय केला, यू रोल्स मॉड. ओके, आता याच्यामध्ये मी हा जो आहे ऑब्जेक्ट रिझल्ट टाइपचा तो कन्वर्ट करणार मी टू स्ट्रिंग मध्ये. पण बघू आपण तो टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होतोय का. युजर रोल्स डॉट टू एल, बघा बरं तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट झाला. दॅट्स इट. आणि मग मी काय करणार याला, जर समजा कन्वर्ट होत नसेल तर काय करा, अशा वेळेस टू लिस्ट म्हणा, लिस्ट मध्ये कन्वर्ट करून घ्या.
आणि त्या लिस्टला टू मध्ये कन्वर्ट करून घ्या. इन केस टू ॲरे जर तुम्हाला मेथड मिळत नसेल, पहिल्या लिस्टमध्ये टाका, लिस्टमधनं परत मध्ये करून घ्या. कारण लिस्ट टू ॲरे कन्वर्जन तुम्हाला इझिली मिळतं. काही वेळा लिस्ट डायरेक्ट ॲरे मिळत नसेल तर टू लिस्ट टू ॲरे त्यावेळी जावं लागेल. आता आपल्याला लिस्ट तर मिळाली रोलची, ती लिस्ट मी काय करेन, सिम्पली रिटर्न दॅट्स इट. आता मला कॉल करायची गरज नाही. गेट रोल्स फॉर युजर हा ऑटोमॅटिक काम करेल. आता मी काय केलं, इथं डायरेक्ट काय केलं, टीचरच्या इंडेक्स पेजला गेलो, पण लॉग इन नाही केलेला आणखी. तो काय करेल, फॉर्म ऑथेंटिकेशनने मला लॉग इन पेजकडे रिडायरेक्ट करेल. ओके, समजतंय? हा लोड करायला झेपतंय. प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस जोपर्यंत नाही करणार तोपर्यंत नाही झेपणार. लॉग इन रिटर्न URL कुठल्या पेजवर आहे, नेव आयटम मध्ये लाईन नंबर 90, लेआउट मध्ये लाईन नंबर 90. काल जरा व्यवस्थित करत बसलो होतो. व्यू अंडरस्कोर लेआउट पेज नंबर 90. ओके, हा जो कोड आहे त्याला मी कमेंट करून टाकतो. म्हणजे इथं मला दुसरा कोड न्यायचा होता. एक्झिक्यूट. त्यासाठीच आहे ना, आता ही मी जे लेक्चर घेतोय तो कम्प्लीट करायचा, टीचर, स्टुडंट आणि प्रिन्सिपलच्या रोलचा. जी असाइनमेंट दिलेली आहे डॉक्टर, पेशंट आणि ॲडमिनचा, ती पण असाइनमेंट कम्प्लीट करायची. तिसरी असाइनमेंट स्वतःहून मनाने घ्यायची. कोणती? फॉर एक्झाम्पल आता टीचरचं झालं आहे आपलं आणि हॉस्पिटलचं झालेलं आहे. आणखीन एक सिनेरिओ क्रिएट करा, शोरूम मॅनेजमेंट. एक असेल ॲडमिन असेल, त्यानंतर मॅनेजर असेल, आणि तिसरा असेल सेल्समन, चौथा असेल कस्टमर. सो ॲडमिन, मॅनेजर, सेल्स पर्सन आणि कस्टमर, किती रोल झाले? 4. आता कस्टमरची इन्फॉर्मेशन कोण ॲड करेल? सेल्स पर्सन ॲड करेल, त्याचा मोबाईल नंबर आणि नाव, दॅट्स इट. और ईमेल ID और व्हॉट्सअप नंबर, वॉट एव्हर, 3-4 इन्फॉर्मेशन घ्या, जास्त घेऊ नका. त्याच्यानंतर सेल्स पर्सन रजिस्ट्रेशन करेल. ओके, आता नवीन एखादी कारचं मॉडेल शोरूममध्ये आलं, त्याला ॲड करायचं काम कोण करेल? सेल्स पर्सन नाही करणार, मॅनेजर करेल. समजतोय? पण मॅनेजर पण हा काय असेल, त्याला पण समजा टार्गेट दिलं असेल की बाबा तू पण सेल कर, तुला तुझे परत दिन आम्ही. काय वेळा काय होतं, मॅनेजर पण काही कार सेल करतो त्याचं टार्गेट कम्प्लीट करायला, प्लस तो बाकीचं कंट्रोल पण करतो. सेल्स पर्सनवर कंट्रोल करेल, नवीन कार ॲड करेल, त्यांची सॅलरी जनरेट करेल किंवा त्यांची अटेंडन्स मेंटेन करेल, वेगवेगळे रोल. आता याच्यावर तुमचं रोल बेस ऑथेंटिकेशन ॲड करा. समजलं? एक क्लासमधलं हे एक सॅम्पल झाला, केस स्टडी, दुसरी असाइनमेंट झाली, आणि तिसरी तुम्ही स्वतःहून केली. आता ह्या ज्यावेळेस 3 केस स्टडी तुमच्या कम्प्लीट होतील, तुमचा हा जो ऑथेंटिकेशन आणि ऑथरायझेशन आहे हा 101% क्लिअर होऊन जाईल. माझ्या पहिल्या क्लासमधले असाइनमेंट सॉल्व्ह करताना कन्फ्युजन होऊन जाईल थोडं, ते क्लिअर होईल असाइनमेंटमध्ये. आणि असाइनमेंटमध्ये क्लिअर झाला, परत एकदा लगेच केला इमिजिएटली, तिथं तुम्हाला काहीच कन्फ्युजन शिल्लक राहणार नाही. तुमचा ब्रेन इमिजिएटली डिसिजन घ्यायला सुरुवात करेल. पहिली स्टेप कोणती, दुसरी कोणती, तिसरी कोणती, चौथी कोणती. अजून त्यामध्ये पण थोडं कन्फ्युजन व्हायला लागलंय, अगेन कन्सिडर अनदर केस स्टडी. ChatGPT तुम्हाला माहिती आहे तुमचा आवडता टूल आहे, त्यावर टाका. तुम्हाला जी असाइनमेंट दिलेली आहे मी ChatGPT वरून काढलेली आहे, नवीन काय मी काय शोधून नाही काढलेली किंवा मनाने बनवलेली नाही, टाकली. पण त्याचं काय केलंय, त्याने सगळं रेडीमेड दिलं आपल्याला. टेबल क्रिएट करायचा पण कोड दिला, ऑथेंटिकेशनचा कोड दिला, ऑथरायझेशन कोड दिला. आपल्याला त्यात इंटरेस्ट नाही आहे. आपल्याला इंटरेस्ट फक्त असाइनमेंटमध्ये प्रॅक्टिस करायची आपल्याला, आयतं घेऊन चालणार नाही. मग तेवढ्यात फक्त मी टेबलपर्यंत उचललं आणि तुम्हाला दिली सॉल्व्ह करा म्हणून. तुम्ही पण त्याला टाका, क्वेश्चन टाका, तो तुम्हाला असे 2-4 पहिले एक केस स्टडी देईल, अनदर केस स्टडी नवीन देईल,
अनदर टाका, आणखी नवीन एक क्रिएट करून देईल, अनदर म्हणा, अजून एक क्रिएट करून देईल. एक 3, 4, 5 केस स्टडी सॉल्व्ह करा. एक केस स्टडी सॉल्व्ह करायला तुम्हाला कमीत कमी 4 तास जातील. पण 4 केस स्टडी सॉल्व्ह केल्या हा कॉन्सेप्टच तुमचा क्लिअर होऊन जाईल. तुमच्या प्रोजेक्टमध्ये रिअल टाइम हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीच फेस करावा लागणार. समजलं? सो सी हिअर वी ॲडेड, दिस इज अवर होम पेज, होम कंट्रोलर आणि इंडेक्स पेज. आता याच्यामध्ये हा लॉगिनचा ऑप्शन दिलेला आपण, जो लास्ट टाइम बघितला होता बघा फॉर्म ऑथेंटिकेशन मध्ये. जर लॉग इन केला नसेल तर लॉग इन दिसेल, लॉग इन केला तर लॉग इनच्या जागेवर लॉग आउट दिसेल. हा जो नेओबार आहे, हा नेओबार मी नेटवर सर्च केला, बुटस्ट्रॅपच्या वेबसाईटमध्ये मिळाला मला. 3-4 मेनू बार मिळाले, ज्याला नेओबार म्हणतो आपण बुटस्ट्रॅपच्या वर्डमध्ये. त्यातला हा मला बरा वाटला, ग्रेवाला. मी ह्यामध्ये हे बटन्स ऍड केलेले आहेत. आता इथे इश्यू असा होतोय, लॉग इन कुणीच केलं नसल्यामुळं कोणाचेच मेनू दिसत नाही. आता जो लॉग इन करेल त्याचेच फक्त त्याला मेनू दिसतील. समजतोय? आता समजा टीचरनं लॉग इन केला, क्लिक ऑन लॉग इन. सॉरी, टीचर आपला कोण आहे? राजेश आहे. राजेश @123. त्याला टीचरचे मेनू दिसले. आता मगाशी डिसेबल झाले, आता इनेबल झाले ते ऑटोमॅटिक. आता तो इंडेक्सला क्लिक केला, टीचरचा इंडेक्स त्याला मिळेल, टीचरचा अपडेट रिझल्ट मिळेल, टीचरचा शो रिझल्ट मिळेल. टीचरला आपण स्टुडंटचे पण मेनू याला अलाव केला. याचा कोड नाही केला मी, आहे तसंच ठेवलाय, नंतर करू शकतो आपण कोड. लॉग आउट केला, लॉग आउट केली, परत लॉग इन आलो. आता ऍडमिननं लॉग इन केलंय मी. ओके, सी ऍडमिन प्रिन्सिपलचे सगळे मेनू बघू शकतोय, टीचरचे पण सगळे मेनू बघू शकतोय. स्टुडंटचे मेनू मात्र त्याला बघता येत नाही. प्रिन्सिपलला आला, प्रिन्सिपलचे मेनू त्याने चेक केले, यूज केले. टीचरला गेला, टीचरचे मेनू त्याने यूज केले. कारण हा जो युजर आहे याला टीचरचा पण सांगितलं रोल दिला आपण, आणि प्रिन्सिपलचा पण ऍडिशनल चार्ज दिलेला आहे. काही कॉलेजमध्ये किंवा शाळेत काय होतं, टीचरलाच ऍडिशनल चार्ज देतात. बऱ्याच ठिकाणी प्रिन्सिपल हा ॲज पर प्रिन्सिपल कॅटेगरी रूल तो तेवढा कॅपेबल नसतो, तेवढा वर्ष त्याला एक्सपिरियन्स नसतो किंवा अप्रूव्ड एक्सपिरियन्स नसतो. तरी पण त्या ठिकाणी प्रिन्सिपल आपल्याला नेमावा लागतो. अशा केसमध्ये काय होतं, त्याला प्रिन्सिपल म्हणून ऑथराईज देता येत नाही, करता येत. प्रिन्सिपल नसणार आहे, ऍडिशनल चार्ज असणार आहे. तो टीचर पण राहील आणि प्रिन्सिपल पण राहील. ज्यावेळेस त्याला परमनंट प्रिन्सिपलचा चार्ज मिळेल, त्याचा टीचरचा रोल रिमूव्ह केला जाईल किंवा तो लोड कमी केला जाईल. जनरली कॉलेजच्या वर्ल्डमध्ये जर बघितलं तुम्ही, तिकडल्या सिनेरियोमध्ये कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर अँड प्रिन्सिपल ऑर डायरेक्टर अशा पोस्ट असतात. प्रिन्सिपल पोस्टला कमीत कमी तुम्हाला 15 वर्ष अप्रूव्ड एक्सपिरियन्स पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अप्रूव्ड एक्सपिरियन्स? युनिव्हर्सिटीनं UGC अप्रूव्ड, UGC काय करते, एक इंटरव्ह्यू घ्यायला एक पॅनल नेमते UGC. तो पॅनल बनवतो तुमचा युनिव्हर्सिटी. UGC ही एक वेगळी ऑर्गनायझेशन आहे. जसं तुमची DT AICTE ऑर्गनायझेशन आहे, तशी ग्रँटेबल ज्या पोस्ट आहेत BSc, BCom, BA, या ग्रँटेबल कोर्ससाठी UGC एक अप्रूव्ड पॅनल आहे किंवा संस्था आहे. त्या संस्थेनं जर त्या टीचरला अप्रुव्हल दिलं, येस ही इज एलिजिबल फॉर टीचिंग ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, एक लेटर येतो बरोबर UGCचं, त्यावर सही शिक्का असतो. तिथून त्याचा एक्सपिरियन्स काउंट होतो, लीगल एक्सपिरियन्स. जे नवीन ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करून मुलं टीचिंगला येतात, फ्रेशर्स, ते अप्रूव्ड नसतात. मग ते कॉलेज काय करतं, UGCला अप्लाय करतं थ्रू युनिव्हर्सिटीमध्ये एक लेटर पाठवतं की बाबा आमच्या स्टाफचं अप्रुव्हल करायचं आहे. मग UGC परमिशन देते कोणाला, विद्यापीठला. विद्यापीठ यांना डेट देतं. मग विद्यापीठ काय करतं, UGCच्या बिहाफ एक पॅनल नेमतं. त्यामध्ये कॉलेजचा एक मेंबर असतो आणि 3 मेंबर्स और 2 मेंबर्स हे विद्यापीठकडून आले असतात, जे UGCला रिप्रेझेंट करतात. मग ते काय करतात, त्या स्टाफचे लिगल डॉक्युमेंट सगळे चेक करतात, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, कोर्सेस, एव्हरीथिंग. कॉलेजचे पण डॉक्युमेंट चेक करतात आणि मग ते इंटरव्ह्यू घेतात, क्वेश्चन आन्सर विचारतात ते. आणि त्या इंटरव्ह्यूच्या बेसवर
त्याला अप्रुव्हल द्यायचं का नाही, तो पास आहे का फेल आहे कन्सिडर होतं. जर तो पास झाला इंटरव्ह्यू तर त्याला अप्रुव्हल मिळतं, फेल झाला रिजेक्टेड. तो त्याची पोस्ट तशीच राहील कुठं कॉलेजला, पण त्याला अप्रुव्हल नाही मिळणार. म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स काउंट नाही होणार. तुम्हाला बाईक चालवता येते याचा अर्थ तुम्हाला लायसन मिळालंय किंवा तुम्ही बाईक चालवायला एलिजिबल आहात, होतं का नाही. जोपर्यंत तुम्हाला आरटीओचं परमिशन मिळत नाही, लायसन मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स काउंट नाही होत. जसं तुम्हाला बॅच बिल्ला काढायचा आहे कुठं एसटी महामंडळासाठी, बॅच बिल्ला काढायला लायसन कंपल्सरी आहे, पण लायसन घेतल्यापासूनचा एक्सपिरियन्स काउंट होतो. तुम्ही जन्मल्यापासून बाईक चालवताय त्याला व्हॅल्यू नाही आहे. व्हॅल्यू कधी आहे, लायसन काढल्यापासून किती वर्ष झाले तो एक्सपिरियन्स काउंट केला जातो बॅच बिल्ला काढण्यासाठी. समजतोय? लाईक दॅट. आता इथं बऱ्याच वेळा काय होतं, डायरेक्टर किंवा HOD पोस्ट रिकामे असते. त्याला आपण UGCचा एक रूल आहे, स्टुडंटच्या ऍडमिशनच्या इंटेकवर प्रिन्सिपलच्या पोस्ट किती पाहिजे. प्रिन्सिपलची जनरली एक पोस्ट असते. HOD मीन्स प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर यांच्या पोस्टची एक काउंट दिलेला असतो, एक फॉर्म्युला आहे. 20 स्टुडंट मागं एक असिस्टंट प्रोफेसर तुम्हाला नेमावा लागतो. 5 असिस्टंट प्रोफेसर मागं एक असोसिएट प्रोफेसर लागतो आणि 5 असोसिएट प्रोफेसरच्या मागं एक प्रोफेसर लागतो आणि 3 असोसिएट प्रोफेसरच्या मागं एक प्रिन्सिपल और डायरेक्टर तुम्हाला नेमावा लागतो. दिस इज अ हायरार्की प्रोव्हाइडेड बाय UGC. मग जर तुमचं कॉलेज जर ही हायरार्की फॉलो करत नसेल तर तुमच्या कॉलेजला ग्रँट मिळत नाही. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, संस्था आहेत, त्या संस्था काय करतात, फंडिंग करतात फॉर युअर ग्रँटेबल कॉलेजेस कोर्सेस. मग हे फंडिंग जर तुम्ही UGCच्या नॉर्म्स फॉलो करत नसताल ब्लॉक केलं जातं त्या संस्थेकडनं. समजतोय? बरेचसे रिसर्च करावे लागतात प्रोफेसर लोकांना, असोसिएट प्रोफेसरला, डायरेक्टर लोकांना, प्रिन्सिपलला. मग काय होतं, प्रोफेसर लोकांचा लोड कमी केला जातो. तुमचा जो असिस्टंट प्रोफेसर आहे त्याला वीकली 20 लेक्चर घेणं कंपल्सरी मिनिमम. जास्त तुम्हाला 100 द्यायचे द्या, नो प्रॉब्लेम, पण कमीत कमी 20 लेक्चर घ्यायचे. असिस्टंट प्रोफेसरच्या पुढं असोसिएट प्रोफेसर, त्याला 20च्या ऐवजी 15 केलेत, प्रोफेसरला 8 केलेत, डायरेक्टरला 0 करून टाकलं. टीचिंग लोड किती आहे, 0. डायरेक्टरला लेक्चर नाही घ्यायचं, त्याने काय करायचं, फक्त कंट्रोल करायचं. का, तो जर लेक्चर घेत बसला, कॉलेजचे पैसे वाचवत बसला, मॅनेजमेंट होणार नाही प्रॉपर. मॅनेजमेंट झालं नाही तर कॉलेज प्रॉपर रन नाही होणार. म्हणून UGCने पूर्वी टीचिंग लोड दिला डायरेक्टरला, प्रिन्सिपलला, तो रिमूव्ह करून टाकला. मग आता काय होतंय, त्या पोस्टसाठी मला मिनिमम 15 वर्ष एक्सपिरियन्स वाला पर्सन पाहिजे, पण माझ्याकडे जो प्रोफेसर आहे तो 12 वर्ष एक्सपिरियन्स वालाच आहे. तर 3 वर्ष मला पोस्ट रिकामी ठेवता येत नाही. जर रिकामी ठेवली गव्हर्नमेंट मला फंडिंग करणार नाही किंवा सॅलरी ब्लॉक करून टाकेल. मग काय करतात, दे आर गिव्हिंग दॅट चार्ज टू प्रोफेसर, ॲडिशनल चार्ज, ॲडिशनल प्रिन्सिपल म्हणून. तुमच्या कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा ॲडिशनल प्रिन्सिपल हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. ॲडिशनल हा काय असतो, तो प्रिन्सिपल नसतो, त्याच्याकडे एक्स्ट्रा चार्ज आलेला असतो. आता काय करतो, तो प्रोफेसरचा पण लोड घेतो 8 लेक्चरचा प्लस प्रिन्सिपलचं पण काम करतो. पण ज्या वेळेस त्याचा अप्रुव्हल होईल ॲज अ प्रिन्सिपल, तो 0 लोड घेईल आणि त्याच्या इकडलं काम करेल. समजतोय? लाईक दॅट, जर आपण आपल्या पर्सनला जर प्रिन्सिपलचा फुल चार्ज दिला, ही विल ॲक्सेस ओनली दिस कंट्रोल. आणि जर मी त्याला प्रिन्सिपल आणि टीचरचा लोड दिला, म्हणजे रोल दिले, ही विल यूज दॅट बोथ मेनूज. पण तो स्टुडंटचा मेनू ऍक्सेस नाही करू शकणार. हे समजलं हाऊ इट वर्क. सो फॉर दॅट पर्पज व्हॉट वी डू, आता हा बॅकएंडला ऑटोमॅटिकली काम करायला आहे, पण आपल्या मेनू बार मध्ये जो आहे मेनू, ज्याला आपण नेव बार म्हणतो, ते मेनू मला चेक करायचे की बाबा लॉग इन केलेला पर्सन कोण आहे, हु इज दॅट पर्सन, प्रिन्सिपल और ऍडमिन, टीचर और स्टुडंट. हाऊ टू व्हेरीफाय इट. आता आपला हा नेव बार कुठं असणार आहे, शेअर्ड व्ह्यू मध्ये. जो काही आपण कॉमन व्ह्यू वापरतो सगळ्यांना यूज करायला, तो शेअर्ड व्ह्यू असणार आहे कुठं, व्ह्यूज नावाच्या फोल्डरमध्ये. त्याच्यामध्ये शेअर्ड नावाचं फोल्डर, त्याच्यामध्ये अंडरस्कोर लेआउट. दिस वन इज अ कॉमन व्ह्यू युज्ड फॉर ऑल पेजेस और व्ह्यूज. मग इथं आलो आपण सॉरी, यामध्ये हा जो इथून दिसतोय
नेव स्टार्ट झालेला, इथून त्याचा एंड वाला जो नेव आहे इथपर्यंत, हा सगळा तुमचा मेनू बार आहे, ज्याला आपण नेव बार म्हणतो. मग त्याला बुटस्ट्रॅपच्या वेगवेगळ्या क्लासेस हे ते अप्लाय केलेले आहेत, जे आपण रेडीमेड डिझाईन उचललेत. त्यात काय केलेलं आहे, प्रिन्सिपलसाठी आपण हा एवढा LI टॅग ठेवलेला आहे. जो हायलाइट केला मी तो पूर्ण प्रिन्सिपलचा टॅग आहे. तुम्हाला दिसतं इथं, हा प्रिन्सिपल वर्ड क्लिक केलं की खाली सगळा मेनू दिसतोय. तो आला कुठून, या स्टार्टिंग पासून ह्या एंडिंग पर्यंत. ओके, त्यामध्ये हा वर्ड दिसतोय. त्याच्या आतमध्ये काय केलंय, आपण एक इफ कंडिशन टाकली, @if. आणि @if आपल्याला माहित आहे व्हॉट इज दॅट सिंटॅक्स. दिस इज अ रेझर सिंटॅक्स. रेझर व्ह्यू इंजिन काम करेल. नाउ दिस वन इज अ C# कोड. इथे आपण कंडिशन टाकली आहे युजर्स डॉट इज इन रोल. ही मेथड काय करते, करंट जो युजरचा मी रोल फेच करतोय तो कोणत्या रोलमध्ये हा मला प्रोव्हाइड करतो. तो जर ऍडमिनच्या रोलमध्ये असेल कंडिशन ट्रू होईल आणि आपला हा आतला मेनू डिस्प्ले होईल. जो ड्रॉपडाऊन लिस्ट आहे ना, त्यातली लिस्ट दिसते बघा, आयटम दिसतात एक एक. जर त्याने ऍडमिन म्हणून असेल तर हा वाला काम करेल, ऍडमिन नसेल तर हा काम नाही करणार. सेम वे खाली आलो आपण टीचरला, @if user डॉट इज इन रोल टीचर. टीचर असेल तर हा मेनू बार दिसतोय. सेम वे फॉर स्टुडंट आपण इथे यूज केला. आता बघा मी काय करतो, या कोडला मी कमेंट करून ठेवतो. याला मी सिलेक्ट करतो, पहिला स्टॉप करू. थोडं केअरफुली इथे काम करावं लागेल. हा सगळ्यांमधला कॉमन आहे, कॉमन व्ह्यू आहे, आणि कॉमन व्ह्यू मध्ये आपल्याला थोडं केअरफुली काम करावं लागतं. सो याला मी कमेंट केला, हा पण सिलेक्ट केला आणि कमेंट केला. कोणाला, टीचरला. त्याचबरोबर मी काय केला, जो ऍडमिन आहे त्याचा पण हा कोड कमेंट करून टाकला, कर्ली ब्रॅकेट पण कमेंट केले. ओके, नाउ सेव्ह अँड एक्झिक्यूट. आता बघा स्टुडंटचे जो मेनू बार आहे तो रोल बेस इनेबल डिसेबल होईल, पण प्रिन्सिपल आणि जो टीचर आहे त्याचे मेनू बार ड्रॉपडाऊन लिस्ट मधले मेनू सब मेनू सगळ्यांना दिसतील, पण यूज करता येणार नाही. कारण काय केलंय, कंट्रोलर मध्ये आपण काय केलं, इथं वर ऑथेंटिकेशन टाकलेलं आहे. आता इथे दिसतं ना बघा, मी लॉग इन लॉग आउट करतो, लॉग इनला गेलो, दोन्ही दिसतात मला, पण हा दिसत नाही का, तर इफ कंडिशन फॉल्स आहे सध्या. आता मी काय करतो, स्टुडंट लॉग इन करतो. स्टुडंट कोण आहे, विनोद. लॉग इन कोण केलंय, स्टुडंट. हे बघा स्टुडंटचा मेनू दिसेल मला, पण मी जर प्रिन्सिपलला गेलो मला दिसतो इथं मेनू बार, पण मी असाइन टीचरला क्लिक केलं तर डायरेक्ट मला लॉग इनकडे पाठवतो. का पाठवतोय, कारण माझा रोल काय आहे, विनोदचा ओनली स्टुडंट, नॉट अ टीचर, नॉट अ ऍडमिन. त्यामुळे तो प्रिन्सिपल आणि टीचरचे कंट्रोल त्याला ऍक्सेस करू देत नाही. ऍक्सेस करायला गेला, गो टू लॉग इन पेज, पहिला लॉग इन कर टीचरनं, मग टीचरचे मेनू ऍक्सेस कर, तो म्हणतो. मग इथं लॉग आउट करा किंवा परत टीचरनं लॉग इन करा. टीचर कोण आहे, राजेश. आता हा कोण झाला लॉग इन, राजेश. राजेश लॉग इन झाल्यामुळं मला स्टुडंटचे मेनू आता मिळणार नाही. तर काय मिळेल, टीचरचे मेनू. प्रिन्सिपल मेनू दिसतात. आता मी झाला तो कंट्रोल रिझल्ट टीचरचा पण दिसला, हा टीचर द शो रिझल्ट आहे, बरोबर आहे. पण प्रिन्सिपलचे अप्रूव्ह टीचर त्याला ऍक्सेस करता येत, जरी इथं त्याला दिसतंय त्याला वापरता येत. समजलं. इन और लॉग इन रोल कोलन ऍडमिन टीचर प्रिन्सिपल, वेलकम पर्सनचं नाव, युअर रोल इज, आणि रोल इथं शो करा. म्हणजे काय होईल, त्याला समजेल की बाबा मी कोणत्या रोलमध्ये आहे. समजलं. लॉग आउट केला, आता प्रिन्सिपलनं लॉग इन केला, त्याला दोन्ही दिसत आहेत आणि दोन्ही पण वर्क करतील. समजलं. ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन कसं काम करत आहे. आता हा जो नेवबार आहे, हा नेवबार मी काय केला, नेटवरून कॉपी केलाय. हा यूज कसा करायचा तो दाखवतो तुम्हाला एक सॅम्पल. आपल्याला आहे थोडा वेळ, 5-10 मिनिटं. सो
कधीही कुठलाही कोड नेटवरून घेताना डायरेक्ट प्रोजेक्टमध्ये कॉपी पेस्ट करायच्या भानगडीत पडायचं नाही, आता अख्खा प्रोजेक्ट बोंबलतो, वाट लागते प्रोजेक्टची. मग काय करायचं, एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करा, त्यात टेस्ट करा. तेवढा वेळ नाही आहे, कंटाळा आलाय, ह्या प्रोजेक्टमध्ये काय करा, एक नवीन कंट्रोलर क्रिएट करा आणि त्याच्यामध्ये तुमचे प्रयोग करा. फसला कंट्रोलर वाया जाईल, तेवढा कोड सक्सेस झाला कॉपी करून घेता येईल, अख्खा प्रोजेक्ट कोलॅप्स नाही होणार. समजतोय? सो आपण काय करणार, याला स्टॉप करणार. व्हलनरॅबिलिटी काय आहे रे इथं? ओके, मी डबल पॅकेज टाकलेत ना. ओव्हन टाकल्यामुळं प्रॉब्लेम आला लागलाय. त्याला आपण डायरेक्ट ओव्हन ऑन इन्स्टॉल करून टाकतो. कोण आहे? एंटिटी फ्रेमवर्क एक आहे, मायक्रोसॉफ्ट एंटिटी फ्रेमवर्क एक आहे. मायक्रोसॉफ्टचं नको. ते ज्याचं हे केलं ना, व्हॅलिडेशन, हे रोल बेस्ड ऑथेंटिकेशन केलं ना, त्यामध्ये नेटवरून एक कोड दाखवता की त्या ओव्हन वापरून त्या पॅकेजमधून तुम्हाला आणखीन त्या रोल्सवर आणखीन जास्त चांगलं काम करता येतं. मला जे हे यूज केलं इथं कुठं, हे कुठे गेलं आपलं लेआउट, हा जो युजर नेम आहे, आपण कमेंट कुठे केलाय, इन रोल ॲडमिन, हा रन टाइमला घ्यायचा होता, आलेला कुठला होता तो, त्यासाठी पण लॉजिक आहे. म्हणजे आता मी हे मॅन्युअली हार्ड कोडिंगने केलंय, ॲडमिन ॲड केलाय, परत त्यानंतर टीचर ॲड केलाय, पण प्रॅक्टिकली आता तिथं बदलला, मला काय करावं लागेल, लेआउटमध्ये येऊन मॅन्युअली चेंज करून परत सेव्ह करून वेबसाईटवर होस्ट करावं लागेल. याच्याऐवजी मी काय करू शकतो, डायनॅमिकली सेट करू शकतो, डेटाबेसमधून फेच करून इथं अप्लाय करू शकतो. त्यासाठी हा ओव्हन थोडं, त्यात मेथड्स आहेत काही, त्याच्याने मी डायरेक्ट डेटाबेसमधून फेच करून तो वाला इथं मॅनेज करू शकतो. पण तो ओव्हनला थोडा क्रिटिकल कोड वाटला म्हणून परत कॅन्सल केला वापरायचा. ओके, नाव बिल्ड प्रोजेक्ट. आता काय करायचं, गो टू कंट्रोलर, पुढे गेला आपला कंट्रोलर मॉडेल आणि हा कंट्रोलर. इथं काय करा, एक कंट्रोलर ऍड करा, एमपी डिफॉल्ट बनायच्या ऐवजी इथं मी टेम्प कंट्रोलर म्हणून ऍड करेन. ओके, या टेम्प कंट्रोलमध्ये एक ऍक्शन मेथड ऍड करा. आपल्याला व्ह्यू पाहिजे ना एक, त्या व्ह्यू मध्ये मेनू बार टाकायचा आहे, ज्याला आपण न्यू बार म्हणणार आहे. ओके, सो स्कॅफोल्डिंग केलं. आता हा इंडेक्स आहे, याच्यातच आपण काय करू, डायरेक्ट एक व्ह्यू ऍड करून टाकू. व्ह्यू पण कसा टाकायचा आपल्याला, एम्प्टी वाला, विदाउट लेआउट वाला एक ऍड केला. मग आपण काय केलं, गो टू इंटरनेट अँड सर्च नेओबार विथ इन बुस्ट्रॅप. बुस्ट्रॅपमध्ये तुम्हाला असे वेगवेगळे ऑफिशियल वेबसाईट मिळतील. याचा बेनिफिट काय आहे, इथे तुम्हाला पे करायची गरज नाही. जर एखाद्या थर्ड पार्टीकडनं घेतला, काही वेळा फ्री असतात सॅम्पल, काही वेळा परचेस करावं लागतात. तुम्ही परचेस न करता जर कोड घेतला, ॲज इट इज कॉपी पेस्ट केला, काम करतो म्हणला, त्याने त्यामध्ये लिंक दिलेली असते, त्या लिंकवरून ते ट्रॅक करतात की बाबा कोणी आमचा कोड चोरलेला आहे, आणि ते चेक करतात, व्हेरीफाय करतात, ही जी वेबसाईट आहे किती प्रॉफिटेबल आहे, किती कॉस्टली आहे, म्हणजे किती यूज, हा वेबसाईटचा जो ओनर आहे त्याची पोस्ट काय आहे, किंवा त्या पैसा किती आहे. जर तुम्ही मोठ्या रेप्युटेड कंपनीत असाल, दे विल फाईल FIR अगेन्स्ट यू. जर तुम्ही आयरेगरे असताल, स्टुडंट असताल, दे विल इग्नोर यू. समजतोय? पण प्रोफेशनली काय होतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला वेबसाईट म्हणून देता, एखाद्या कंपनीला, एखाद्या कस्टमरला, त्याच्यावर केस होण्याची शक्यता असते. सो पेड व्हर्जनचे जे काही कोड तुम्ही कॉपी पेस्ट करता, त्यावेळेस तुम्हाला खूप केअरफुली करावं लागतो.
त्यामुळे जनरली पेड वाला कोड कॉपी पेस्ट करायचा, यूज करायची भांगडी करू नका. फ्री वाले किती वापरा, कोणी ऑब्जेक्शन नाही घेणार. ओके. सो आता इथं आलो आपण. याने आपल्याला काय केले, वेगवेगळे ड्रॉपडाऊन लिस्टचे मेनू बारचे सॅम्पल दिले बघा, इथे दिलेला आहे. ओके. मग इथं हा जर नको वाटला आपल्याला, हा मला एकदा ट्राय करू. हे बघा, मी जो वापरला ना तो हा वाला आहे. हा असा काम करतो. ड्रॉपडाऊन लिस्टला क्लिक केला की असा दिसतो. इथं एक त्याने वेगवेगळे कॅटेगरी दिले. असं सिंपल पाहिजे असेल असा वापरता येईल. लिंक त्यामध्ये असेल अशी दिसेल. हा तुमचा प्रोजेक्टचा लोगो आहे, नाव येईल. ड्रॉपडाऊन लिस्ट असे येतील. एखादा मेनू तुम्हाला इनेबल डिसेबल करायचा आहे तो असा दिसेल. तुम्हाला टेक्स्ट बॉक्स पाहिजे मेनू बार मध्ये, बटन पाहिजे असे दिसेल. आणि त्याचा कोड हा खाली आहे. सो सिम्पली काय करा, या कोडला कॉपी करा. पण हा कोड डायरेक्टली काम नाही करणार तुमच्याकडे. आणि आपल्याला बूटस्ट्रॅप अप्लाय करायचं कसं करतो अप्लाय, स्टेप माहिती आहे त्या कशा करणार. पहिली स्टेप काय आहे, गो टू युअर प्रोजेक्ट अँड गो टू कंटेंट फोल्डर. पहिल्यांदा बूटस्ट्रॅप तुम्हाला न्यूगेट पॅकेजनं इन्क्लूड करून घ्यावं लागेल. ओके. एकदा का बूटस्ट्रॅप तुम्ही इन्क्लूड करून घेतला, इन्स्टॉल करून घेतला, त्यावेळेस काय करायचं, बूटस्ट्रॅप इथं सर्च करायचा, bootstrap.min.css हा वाला ट्रॅक करायचा आणि हेड टॅग मध्ये पेस्ट करायचा. एक लिंक पेस्ट होऊन जाईल. बॉडीच्या एंडला यायचं आणि इथं काय करायचं, नाव क्लोज दॅट कंटेंट पेज, कंटेंट फोल्डर अँड मूव्ह टू द स्क्रिप्ट. ह्या स्क्रिप्ट मधली कुठली स्क्रिप्ट घ्यायची, bootstrap.min.js. ते काय आलं. आता मग काय करायचं, आपण हा जो कोड कॉपी केलेला आहे, हा कॉपी केलेला कोड तुमच्या बॉडीमध्ये पेस्ट करायचा. समजलं. नाव सेव्ह इट अँड एक्झिक्यूट इट. हा बरोबर की हो जाणार आहे. या खाली आता निघतो 1 मिनिटात. आपलं अमित सरांची लेक्चर कशी आहे. सो आता आपण रन करून बघू. आता हा काम नाही करणार व्यवस्थित. त्याच्या मागचं रिझन काय आहे, मला ज्या वेबसाईटवरनं मी हेल्प घेतोय ती वेबसाईट मला व्यवस्थित वाचून घ्यावी लागेल. त्यात त्यांनी स्टेप दिलेले असतात की पहिला हे करा, मग हे करा, ही फाईल पहिल्यांदा ऍड करून घ्या, सपोर्टिंग फाईल, मगच हा कोड काम करेल. हा प्रॉपरली दिसत नाहीये, बरोबर आहे. ड्रॉपडाऊन लिस्ट काम नाही करत. याच्या मागचं रिझन काय आहे, जर तुम्ही ही वेबसाईट वाचली, यात त्याने वर इथं एक्सप्लेन केलेलं आहे कसं काम करतो. तर यामध्ये काय त्यांनी सांगितलेलं आहे, हा जो ड्रॉपडाऊन लिस्ट असतो हा काम करतोय. हा काय करतोय, तर एक पॉपर नावाचा एक बूटस्ट्रॅपचं एक फाईल आहे. ती पॉपर फाईल तुम्हाला डाउनलोड करून इथं स्टोअर करावं लागेल .js वर. मग मी काय केली, स्क्रिप्टमध्ये popper.min.js ओपन केली. ऍक्च्युली ही इथं दिसणार नाही तुम्हाला, ती इथे मिळून जाईल. गेला पॉपर सपोर्ट. इथे एका ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे प्रॉपर. स्कीम आहे. ड्रॉपडाउन्स आर बिल्ट ऑन अ थर्ड पार्टी लायब्ररी. आता हे बूटस्ट्रॅपची लायब्ररी नाहीये, तर काय केली, थर्ड पार्टी एक लायब्ररी मिळालेली जी पॉपर नावाची. ओके. हे popper.min.js आहे ना, त्यांनी काय सांगितलं बघा, दिस लाईन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. बी शुअर टू इन्क्लूड popper.min.js बिफोर bootstrap's JavaScript or your that bundle.
म्हणजे तुम्ही बुटस्ट्रॅपची जी जीएस फाईल ऍड केली आहे त्याच्यावरती हा पॉपरवाला जीएस फाईल ऍड करावा लागेल. त्याच्या खाली ऍड केली की काम नाही करणार, त्याच्यावर पाहिजे. मग मी काय करणार, सिम्पली ह्या लिंकला क्लिक करणार, एक आपल्याला ही .js फाईल ओपन झाली. सिम्पली ह्याला काय करा, सेव्ह एज करा, राईट बटन क्लिक, सेव्ह एज. तुम्हाला एक proper.min.js नावाची फाईल मिळून जाईल. ती कुठेतरी एक सेव्ह करून घ्या. इथे मी सेव्ह केली बघा. याला कॉपी करा आणि तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठेतरी पेस्ट करा. तर कुठेतरी करण्यापेक्षा आपल्याला फोल्डर स्ट्रक्चर दिलेलं आहे. जेवढ्या जीएस फाईल आहेत त्या स्क्रिप्टमध्ये असतात. ओके, सो मी स्क्रिप्टमध्ये इथं पेस्ट केली ती फाईल. समजलं स्टेप? आणि मग काय करा, गो टू युअर पेज. मग जीएस फाईल कुठे ऍड केली मी? हेडमध्ये नाही केली, कुठे केली? खाली स्क्रिप्टमध्ये ऍड केली. मग इथे येणार मी. सो पहिला ह्या प्रोजेक्टला मी स्टॉप करतो and go to solution explorer, drag that popper, paste 1%. आता तुमचा मेनू बार काम करेल. स्टॉप केला. बुटस्ट्रॅपचं व्हर्जन बदलल्यामुळे झालं काय समजतं? आपण पॉपर ऍड केलं, हे बंडल ऍड केलं. ते वरची स्क्रिप्ट तर आहेच. म्हटलं असं हे तिन्ही बंडल आहेत ना, ऍड करून घेऊ आपल्या. मस्त करणार. हा आलो एक मिनिट. यामध्ये आपल्याला काय राहिलं इथं, स्टाईल शिफ्ट घेतली आपण. ओके, काम केलं पाहिजे, काम करायला पाहिजे. ओके, इथे काहीतरी थोडं चेंज करावं लागेल. तो चेंज केला की होऊन जाईल, इथे ऍड होऊन जाईल. फक्त हा जो पॉपर आहे ना, तो पॉपर ऍड केल्याशिवाय तो कामच नाही करत. तर इथे करायला तो काम कुठं माझं काय. नाही, इथे तो काम करायला व्यवस्थित. तोच बघितला आपण ना.
हे काय नाही, आपण काय केलंय, हे बघ, तेच काम केलं आपण. लेआउट मधून ह्या रेंडर फाईल उचलल्या, CSSच्या आणि कंटेंटच्या बंडल घेतले, हेडमध्ये टाकले आणि ह्या स्क्रिप्ट बंडलला तिथे टाकला. रेंडर स्क्रिप्ट रिक्वायर्ड फॉर CS त्याची गरज नाही आहे फॉर CSची. काम असतात बॉडीच्या वरच टाकलेले आहेत ते, बरोबर आहे. चला बघू, नेक्स्ट टाइम ह्याला बघू. आज करता असाइनमेंट कम्प्लीट ती माझा एरर काढतो, पुढच्या वेळेस बघून सांगतो तुम्हाला, चेक करतो. हा कोड तुम्हाला शेअर करू. रोल बेस्ड ऑथेंटिकेशन ट्राय इट, क्रिएट गिट रिपॉझिटरी. Create and push. ओके, आसिफ, प्रशांत, स्टॉप करायचं. हो सर. ओके सर. ओके, दिलेली असाइनमेंट आज उद्या कंप्लीट करा. ओके, ठीक आहे सर. येस सर. ओके ओके सर.